मध्ये आपलं स्वागत करते। मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेला गती आहे। 91 विधानसभा मतदारसंघात अध्यक्षांची नेमणूक आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश आहेत। राज्यातील शेतकऱ्यांकरता जिव्हाळ्याच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करता महसूल मंत्री बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। विधानसभा क्षेत्रीय समितीच्या कामकाजात मदतीकरता एका अध्यक्षाची निवड करण्याचे अधिकार महसूल मंत्री यांना देण्यात आलेले होते आणि त्यानुसार शासनाच्या विचाराधीन असलेल्या या बाबीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे। 91 विधानसभा मतदारसंघामधील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित कच्छी पगडी कोनशेरे या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलेले आहे। एकनाथ शिंदे यांनी सुरेश गडा यांचं कौतुक केलंय। चालीस साल से शिवसेना के साथ खड़ा, उसका नाम है सुरेश गड़ा। आणि काही ना काही कार्यक्रम त्याचे चालू असतात। वह्या वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सगळं काम सुरू असतं। कच्छ गुढीपाडवा म्हणजे आषाढी बीज हे नवीन वर्ष आहे। या नवीन वर्षासाठी आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो। कच्ची नयेवरेजी लक लक बधाई। पूर्णपणे ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होणार। मी देखील अनेक दुकानांची उद्घाटन करायला जातो आणि एक दुकानाचं उद्घाटन झाल्यानंतर 2 वर्षांनी परत दुसऱ्या दुकानाचा तोच माणूस येतो उद्घाटन करा म्हणून सांगायला। हे कधी होतं? जेव्हा ते शहरामध्ये व्यापारी सुरक्षित असेल, व्यापारी सुखी आनंदी असेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात। बाजारपेठेशिवाय शोभा नाहीये आणि म्हणून तुम्ही या शहरामध्ये आपापल्या परीने योगदान देता। या शहराच्या विकासामध्ये आपलं देखील योगदान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।